अंडर-19 भारतीय संघाला पराभवाचं तोंड पाहावं लागलंय। भारताने नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। बांगलादेशने 49.1 षटकांचा सामना केला आणि सर्व गडी गमावून 198 धावा केल्या आणि विजयासाठी 199 धावांचं आव्हान दिलं। मात्र भारताला फक्त 35.2 षटकात 139 धावाच करता आल्या आणि बांगलादेशने भारताचा 59 धावांनी दारुण पराभव केलाय। 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे 2 सामने इंग्लंडने जिंकले असून मालिका 2-0 ने खिशात घातली। या पराभवासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीच्या शर्यतीतून न्यूझीलंड आउट झाली आहे। इंग्लंडने 426 धावांवर 6 गडी गमावल्यानंतर डाव घोषित केला आणि न्यूझीलंडने धावांचा पाठलाग करताना 259 धावा करू शकला आणि यासह इंग्लंडने न्यूझीलंडचा 323 धावांनी पराभव केलाय। यजमान वुमन्स ऑस्ट्रेलियाने वुमन्स टीम इंडियाचा धुव्वा उडवलाय। ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया वुमन्स यांच्यात 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येते। ऑस्ट्रेलियाने या मालिकेतील सलग दुसरा सामना जिंकला आणि यासह ऑस्ट्रेलियाने मालिकाही खिशात घातली। ऑस्ट्रेलियाने मालिकेत 2-0 अशी एकतर्फी आघाडी घेतली आहे। भारतीय आव्हानवीर दोम्माराजू गुकेशने बुद्धिबळाच्या इतिहासातील सर्वात युवा जगज्जेता बनण्याच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले। गेले सलग 7 डाव बरोबरीत सुटल्यानंतर अखेर गुकेशच्या प्रयत्नांना यश आले आणि त्याने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ लढतीच्या रविवारी झालेल्या 11व्या डावात विद्यमान जगज्जेत्या चीनच्या डिंग लिरेनवर मात केली आहे। गुलाबी चेंडूच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने आपल्या विजयाचा रेकॉर्ड कायम ठेवत भारतावर मोठा विजय नोंदवलाय। दुसऱ्या डावात भारताने 175 धावा करत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 19 धावांचं लक्ष्य दिलं। ऑस्ट्रेलियाने ॲडलेड कसोटीत भारतावर 10 विकेट्सने विजय मिळवला। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवत मालिकेतील 1-1 अशी बरोबरी केली आहे। भारताच्या अनमोल खरब आणि सतीश कुमार करुणाकर यांनी एकेरीत तर अश्विनी पोनप्पा तनिषा क्रॅस्टो जोडीने महिला दुहेरीतून गुवाहाटी मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली। महिला एकेरीत अनमोलने भारताच्याच मानसी सिंहचा 21-19, 21-17 असा 40 मिनिटात पराभव केलाय, तर पुरुष एकेरीत सतीश कुमारने चीनच्या 6व्या मानांकित वँग झेंग शिंगचा 13-21, 21-14, 21-16 असा पराभव केलाय। काल पाटणा पायरेट्स विरुद्ध जयपूर पिंक पॅन्थर्स यांच्यामध्ये सामना झाला। या दोन्ही संघांमध्ये मनोरंजक सामना पाहायला मिळाला। 11व्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पिछाडीचे कोणतेही दडपण न घेता पाटणा पायरेट्स संघाने 6 गुणांच्या पिछाडीवरून उत्तरार्धात सामन्यास कलाटणी दिली आणि जयपूर पिंक पॅन्थर्स संघावर 38-28 असा रोमहर्षक विजय नोंदवला। श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या या स्पर्धेत मध्यंतराला जयपूर संघाने 18-12 अशी आघाडी घेतली होती। प्रो कबड्डी लीगच्या तिसऱ्या अखेरच्या टप्प्यात घरच्या मैदानावर सलग दुसऱ्या सामन्यात पुणेरी पलटणला पराभवाचा सामना करावा लागला। गगन गौडाच्या चौफेर चढायांनी पुणेरी पलटणचा बचाव खिळखिळा केला होता। मात्र उत्तरार्धात पंकज मोहितेच्या चढायांनी पलटणचे आव्हान राखले होते आणि निर्णायक क्षणी पलटणच्या खेळाडूंचा जोर कमी पडला आणि यूपी योद्धाने 36-33 असा विजय मिळवून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे।